या निवडणुकीपर्यंतचे सगळे अपडेट आणि घडामोडी आपण वेळोवेळी जाणून घेणारच आहोत। आता महाराष्ट्रामध्ये विधान परिषदेच्या ज्या 11 जागांसाठी 12 जुलैला मतदान होणार आहे त्या 11 जागांसाठी एकूण 12 अर्ज आल्यामुळे आणि कुणी अर्ज मागे न घेतल्यामुळे ही निवडणूक होणार हे निश्चित झालं। राज्यातील राजकीय समीकरण लक्षात घेतल्यास ही निवडणूक रंजक बनली आहे। राष्ट्रवादीच्या सर्व मंत्र्यांना आमदारांना द ललितमध्ये ठेवण्यात आलंय। विधान परिषद निवडणुकीच्या मतदानाची माहिती देण्यासाठी आज संध्याकाळी द ललितमध्ये एक बैठक होणार आहे। तर द ललित हॉटेल बाहेरून आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे आहेत आपल्यासोबत। वैभव, राष्ट्रवादी काँग्रेसचे सगळे जे आमदार आहेत ते या हॉटेलमध्ये आहेत, तिथे काय घडामोडी सुरू आहेत? श्वेता, काल संध्याकाळी उशिरा सुनील तटकरे यांचा वाढदिवस जो आहे तो द ललितमध्ये साजरा करण्यात आला। खरं काल संध्याकाळी सगळ्या आमदारांना 6 वाजताच ललितला पोहोचण्याचे आदेश देण्यात आलेले होते। मात्र संध्याकाळी मुंबईत पाऊस सुरू झाल्यानं अनेक आमदार जे आहेत ते वाहतूक कोंडीमध्ये अडकलेले होते। रात्री उशिरापर्यंत आमदार जे आहेत ते ललितमध्ये येतच होते। रात्री तटकरेंकडून त्यांच्यासाठी जेवणाचं आयोजन जे आहे ते करण्यात आलेलं होतं वाढदिवसानिमित्त। विधान परिषदेच्या निवडणुकीच्या दृष्टीने फारशा काही घडामोडी ज्या आहेत त्या काल घडलेल्या नाही। मात्र आज राष्ट्रवादीचे सगळे आमदार जे आहेत त्यांची एक बैठक संध्याकाळी ललितमध्ये घेतली जाईल, ज्याच्यामध्ये विधान परिषदेत मतदान कसं करायचं याबाबतची माहिती जी आहे ती त्यांना दिली जाणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाला 4 मतं जी आहेत ती आणखी कमी पडतायत तिसऱ्या जागेसाठी, आणि त्याची दुसऱ्या जागेसाठी त्याची जुळवाजुळव जी आहे ती यापूर्वीच अजित पवारांकडून करण्यात आलेली अशी माहिती आपल्याला सूत्रांकडून मिळते। त्याबाबत आमदारांना कुठलीही माहिती देण्यात आलेली नाही। मात्र आमदारांनी एकसंध राहून मतदान जे आहे ते उद्या करताना कशा पद्धतीने करायचंय, पसंतीचा क्रम कुठला ठेवायचा आहे या संदर्भातलं मार्गदर्शन जे आहे ते आज संध्याकाळी त्यांना करण्यात येईल। या सगळ्या दरम्यान काही आमदारांच्या लक्षवेधी ज्या आहेत त्या आज पटलावरती येणार आहेत। त्याच्यामुळे अनेक आमदार जे आहेत ते रात्री उशिरा विधान भवनाच्या आसपास जिथे त्यांची राहण्याची सोय त्यांनी पूर्वी केलेली होती तिथे पोहोचलेले आहेत, बाहेरून आलेले। बरोबर वैभव, सगळ्या या माहितीसाठी अपडेटसाठी धन्यवाद। आणि आपण वेळोवेळी माहिती घेत राहूच प्रत्येक हॉटेलमध्ये ज्या ज्या ठिकाणी वेगवेगळ्या पक्षाचे आमदार थांबलेत तिथे काय काय घडामोडी घडतायत।